हॅलो एव्हरीवन. माझं नाव वैष्णवी आहे. मी नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे, ज्याच्यामध्ये आपण इनर हीलिंग, मेंटल पीस आणि सेल्फ ग्रोथसाठी काय काय करू शकतो, अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत. आजचा आपला पहिला विषय आहे ओव्हरथिंक आणि मनाला रेस्टलेस वाटणं. तर ओव्हरथिंक कशामुळे होतो? त्याचे बरेचसे कारणं असू शकतात. रिसेंटली कुठला एखादी घटना घडली असेल, ज्याच्यामुळे मन ओव्हरथिंक करतं किंवा एकेकाला सवयच असते ओव्हरथिंक करायची. तर ओव्हरथिंक होत असेल आणि मनाला असं रेस्टलेस, अस्थिर वाटत असेल, तर आपण काय करू शकतो? तर पॉइंट नंबर 1, आपण ब्रीथिंग एक्सरसाइज करू शकतो. 10 वेळा खोल श्वास घ्या आणि खोल श्वास सोडा. असं 10 वेळा रिपिटेटिव्हली करा, ज्याच्यामुळे तुमच्या नर्व्हस सिस्टम जी आहे तिला सिग्नल जाईल आणि ती काम डाऊन होईल. पॉइंट नंबर 2, मनात जे काही आहे ते लिहून काढणे. एखादी वही घ्या, त्याच्यावर तुमच्या मनात जे काही विचार येतात, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह किंवा काहीही, अगदी बिनधास्तपणे एखाद्या पानावर लिहून काढा. ते सगळे विचार लिहून काढल्यानंतर तुमच्या मनाला एक वेगळीच स्थिरता आणि शांती मिळेल. पॉइंट नंबर 3, स्वतःशी गोड बोलणे. म्हणजेच काय? तर जसं आपण लहान मुलांना पॅम्परिंग करतो, गोड-गोड बोलतो. त्यांची चूक झाली तरी त्यांना म्हणतो, की "नाही, ठीक आहे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम." तसंच स्वतःला पॅम्परिंग करणं. म्हणजे काय? तर एखादी गोष्ट घडली, एखादी घटना घडली, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त गिल्टी वाटते किंवा खूप जास्त मनाला अस्थिर वाटतंय, तर त्यावेळेस तुम्ही स्वतःला पॅम्परिंग करू शकता. स्वतःशी गोड-गोड बोलू शकता. स्वतःला म्हणू शकता, की "इट्स ओके, नो प्रॉब्लेम. जे काही झालं ते नकळत झालं." किंवा जी काही घटना घडली, ज्याच्यामध्ये तुमची काही चूक नव्हती किंवा जरी चूक असेल, तरी पण इट्स ओके, आपण माणूस आहोत, त्यामुळे आपल्याकडून चूक होऊ शकते. नो प्रॉब्लेम. पॉइंट नंबर 4, शरीर हलवणं. म्हणजेच काय? तर कधी-कधी कसं होतं ना, की विचारांची एक कंटिन्यू अशी साखळी डोक्यामध्ये तयार होते, की कंटिन्यू एकामागे एक, एकामागे एक असे विचार येत राहतात. तर त्याला ब्रेक करणं गरजेचं असतं. तर ते कसं करू शकतो? तर विचार जेव्हा एकामागे एक, एकामागे यायला लागतात, तेव्हा पटकन काउंट करायचं. 1, 2, 3, 4, 5. 5 काउंट दिल्यानंतर पटकन, जर तुम्ही बसले असाल तर उठून उभे राहायचं. उभे असाल तर वॉकिंग करायला सुरुवात करायची. ज्याच्यामुळे काय होतं, जी विचारांची साखळी आहे ना, ती ब्रेक व्हायला मदत होते आणि जेव्हा ती ब्रेक होते, त्याच्यानंतर पुन्हा एखादं तुम्ही काम करू शकता किंवा कुठलीही ॲक्शन करू शकता. खाली एक वॉकला जाऊ शकता. तर अशा बऱ्याचशा गोष्टी करू शकता, ज्याच्यामुळे ओव्हरथिंक जी जी साखळी आहे ती ब्रेक होते. शेवटचा पॉइंट. शेवटचा पॉइंट असा आहे, की मोबाईल. मोबाईलमुळे खरं तर खूप जास्त मनाला रेस्टलेस फील होतं, कारण आपण कंटिन्यू स्क्रोल करत राहतो. त्याच्यामुळे काय करायचं, दिवसातून एकदा कमीत कमी 30 मिनिटं मोबाईलला हात लावायचा नाही. मोबाईल बाजूला ठेवायचा, कुठलाही मेसेज आला पाहायचा नाही, स्क्रोलिंग करायचं नाही, असं तुम्ही ठरवा. मनाशी जेव्हा ठरवून तुम्ही हे जेव्हा कराल, तेव्हा मन एकदम सरप्रायझिंगली शांत वाटेल तुम्हाला. एकदम छान वाटेल तुम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टी नक्की ट्राय करून पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुमचे कुठलेही काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हवं असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता. त्याच्यावर मी व्हिडिओ करायचा, तुम्हाला मदत करायचा नक्की प्रयत्न करेल. तर थँक सो मच. हॅव अ नाईस डे.